अरे चल ना साई, भेटूया ना मॉमला अँड रिलॅक्स. फ्रेंड असं सांगणार आहे मी, गर्लफ्रेंड नाही. ए नको रे नचिकेत, आत्ता नको. का? एवढा काय विचार करायचा त्याच्यात? अरे नचिकेत, त्या होणाऱ्या सासूबाई आहेत माझ्या. मी अशीच कशी जाऊ त्यांच्या समोर? माय मॉम इज हार्डली अ सासूबाई. अरे हो, पण मला माझ्या मनाची तरी तयारी करावी लागणार आहे ना. कसली तयारी? आय डोंट गेट इट. नचिकेत, अरे ते इंग्रजीत म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदाच जाणार आहे रे मी त्यांच्या समोर. साई रिलॅक्स. लोक तू जशी आहेस तशी परफेक्ट आहेस आणि तशीच लोकांना आवडते. आता मी पडलो ना तुझ्या प्रेमात, तशीच मॉमला पण आवडशील तू. अरे हो रे, पण तुमच्या दोघांमध्ये काही फरक आहे की नाही? ओके, लेट्स डू वन थिंग. काय? मॉमच्या मनात तुझ्यासाठी क्युरिओसिटी क्रिएट करू आपण. म्हणजे पण आणि त्याने काय होईल? जे मॉम विल फील की कोण आहे ही मुलगी, हू इज शी, लेट्स मीट हर, हिला भेटलाच पाहिजे असं होईल तिला. हा बरोबर, पण मी काय करू शकते नचिकेत? हा, आळू वड्या. काय? येस, आळू वड्या. नचिकेत, तुला आता आळू वड्या खायच्या आहेत का? मला नाही, माय मॉम लव्हज आळू वड्या. खूप छान बनवते ती. अँड इवन यू आर. आणि मला माहिती आहे, एक कुक दुसऱ्या कुकचा रिस्पेक्ट करतो. सो डोंट वरी, शी विल बी इम्प्रेस्ड. खरंच? आय एम व्हेरी शुअर. चालेल, मग मी त्यांच्यासाठी बनवतेच आळू वड्या. येस, आणि तू नेहमी करतेस ना तशाच कर, छान होतात. मी आत्ताच जाऊन आळूची पानं घेऊन येते. हा, येते. वेल, आळू वडी विल बी अ गेम चेंजर. 20 रुपयाला एक जुडी? अहो ताई, नाही परवडत हो. तुम्ही 30 रुपयाला 2 जुडी द्या मला. चला. 30 रुपयाला 2 नाही परवडत ग. अगं महागाई किती वाढली आहे आणि बघ किती मोठी पानं आहेत बघ. आणि सगळीकडे बघा, सगळ्यांकडे अगदी छोटी पानं आहेत. नाही ताई, छोटी पानं, त्याच्यापेक्षा मोठी पानं मिळतात अजून. हो, पण बघ ना, आळूवडी पण एकदम छान होईल. 30 रुपयाला 2 जुडी द्या मला तुम्ही. नाही परवडत ना, मला परवडत नाही तर मी कसं काय देणार? अहो पण 30 रुपयाला 2 द्या की. मी नेहमीच येते तुमच्याकडे. सगळा भाजीपाला एकदम ताजा आहे. हे पण खूप छान आहे. नेहमी येते की नाही ताई मी? असू द्या ना, पण आता मला पण नाही परवडत, मी कसं देणार? नाईस. तुम्ही? हो, मीच. सरप्राइझिंग. त्या दिवशी त्या सनशिल्ड वाल्याला इतक्या जनरसली 100 रुपये तू देऊन टाकलेस आणि आज इथे यांच्याशी बार्गेनिंग करताय. यांची दया येत नाही तुला वाटतं? अहो, तुम्हाला भाजीचे भाव माहित नाहीयेत म्हणून तुम्ही असं बोलताय. यू आर ऍब्सोल्युटली राईट. मला खरंच भाव माहिती नाही, कारण मी कधी भाजी विकत घ्यायला जात नाही ना. पण जेव्हा विकत घेते तेव्हा जो भाजीचा भाव असेल त्याच भावात विकत घेते. ठीक आहे ना, काही हरकत नाही. तुम्ही घ्या, मी तुम्हाला कुठे नाही म्हणते. सो स्वीट. मावशी, ह्या सगळ्या जुड्या द्या मला. सगळ्या देऊ? येस, सगळ्या. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच. हे घ्या. पण मॅडम, हे खूप जास्त आहे. तो इट्स ओके, कीप द चेंज. थँक्यू. तुमच्याकडेच नाही मिळत फक्त आळूची पानं, मी दुसरीकडे जाऊन घेऊ शकते. तुम्ही नेहमी नेतात ना, तरी किती हे करत होते? नेहमी येते ना मी तुमच्याकडे, मग तुम्हाला देतायत. हवे पूर्ण प्राइस देऊन विकत घेतलेली क्वालिटी. यू नो व्हॉट, ऑलवेज रिमेंबर वन थिंग, क्वालिटी मॅटर्स, नॉट द प्राइस. हो बरोबर आहे ना, पण मेहनतीने कमवलेले पैसे नीट विचार करूनच खर्च करावेत. डार्लिंग, पैसे आपल्यासाठी असतात, आपण पैशासाठी नसतो. सो प्लीज टेक दिस, बी हॅपी. नको, धन्यवाद. मी जसे विनाकारण पैसे खर्च करत नाही, तसे विनाकारण कुणाचे उपकारही घेत नाही. तसे संस्कार नाहीयेत माझ्यावर. आभारी आहे.
लास्ट टाइम माणुसकीवर लेक्चर, यावेळी संस्कार. आपले ठरले होते त्यापेक्षा तर अर्धे दे तर. अर्धे पैसे त्या कांगारू कडून घ्या. सुपारी तर तुम्ही दिली होती. पण माझ्यासाठी जेवढं वाजवलं तेवढे पैसे मी तुम्हाला दिलेत. उरलेले त्या कांगारू कडून घ्या. दादागिरी चालणार नाही, तुमचे पैसे द्या आमचे मुकाट. देणार नाही. काय करायचं ते कर. असं कसं? असं कसं म्हणजे काय? असं कसं? मी बोलतो ना त्यांच्याशी. हा ठीक आहे ठीक आहे. तोपर्यंत मी जरा पाणी पिऊन येतो. मी इकडे. किती पैसे बाकी? 1200. काय आहे? आमचे वडील जरा तापट आहे तू. 1200 ना? हा. डोक्याला शॉर्ट आहे म्हातारा. हो, तोंड सांभाळून बोला, नाहीतर आता तुमचा बँड वाजवीन मी इकडे. कळलं ना? पैसे मिळाले ना तुमचे? चला चला चला, हो निघा. चला चला. बरं झालं त्यांना हाकलून दिलं असते. अहो आप्पा, पण तुम्ही पण त्या नचिकेतचा राग त्यांच्यावर कशाला काढताय? तुम्हाला तुमचे पैसे मिळालेत ना, मग जाऊ द्या, संपवा तो विषय. फुकटचे सल्ले नकोयत मला, लक्षात असू दे. अहो पण आप्पा, तुम्हालाच त्रास होतो म्हणून म्हंटल मी. त्रास मला नाही, आता त्याला होणार आहे. तुम्ही बघालच सगळे. असा सोडणार नाहीये मी त्याला. Mac, what are you doing? हळू What is all this? हळू, you'll fall down. अरे बस, काय कर, सिट. काय वेडेपणा आहे हा? 3, 2, 1. आळू वड्या. हळू वड्या तुला आवडतात ना म्हणून. हे घे आळू वड्या, तुला आवडतात ना म्हणून. या तू कुठून आणल्या? अरे मला आणायची काय गरज आहे, मॅडमने बनवल्या तुझ्यासाठी. स्पेशली तुला आवडतात म्हणून तुझ्यासाठी बनवल्या. आणि तू सुद्धा ह्या कुठून आल्या पण? ह्या एक मुलगी आहे, शी इज अ गुड कुक, तिच्याकडून आणल्या. मुलगी म्हणजे आपलीच. शट मी बोलतोय ना. ऍक्च्युली खूप छान मराठी डिशेस बनवते ती मुलगी. सो आय थॉट तुझ्यासाठी बनवून घेतो तिच्याकडून. अँड इवन यू मेक द सेम थिंग. सो व्हॉट अ कोइन्सिडन्स. लेट्स टेस्ट. यप. सॉरी, आणि खा ना, टेस्ट आहे. इट्स परफेक्ट. अरे खूपच सुंदर आहेत. इनफॅक्ट मला तर वाटतंय माझ्या आळू वड्यांपेक्षाही जास्त चांगले आहेत. रिअली? येस, ऍब्सोल्युटली. मॅक, यू नो, आय नेव्हर हेजिटेट इन अप्रिशिएटिंग समबडीज क्वालिटी. जर मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मी स्पष्टपणे सांगते, पण आवडली तर त्याचं कौतुकही करते. मग ती आळू वडी असू दे किंवा आळूची पानं विकत घेणारी मुलगी. मी जसे विनाकारण पैसे खर्च करत नाही, तसे विनाकारण कुणाचे उपकारही घेत नाही. म्हणजे काही नाही. घे ना तू, घे. बघा कुठली चांगली वाटते. आय एम रिअली सॉरी साई. तू अळू वड्या बनवल्या तेव्हाच मॉमनी पण बनवल्या. इट वॉज अ बॅड कोइन्सिडन्स. अरे ठीक आहे नचिकेत, तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. आय वॉज अबाउट टू टेल हर अबाउट यू. म्हणजे ज्या मुलीने एवढ्या छान अळू वड्या बनवल्या, तिला एकदम भेट, शी इज अ वंडरफुल गर्ल. पण मग ते मी नाही करू शकलो, बिकॉज मग त्या अळू वड्या कम्पेअर झाल्या असत्या, इट वुड हॅव क्रिएटेड अ प्रॉब्लेम. सो प्लॅनच फ्लॉप झाला माझा. अरे पण भाई, मॅडमना आवडल्या ना वहिनीच्या आजच्या वाड्या. हो आवडल्या, पण त्या तुझ्या वहिनीने बनवल्यात हे नाही ना माहिती. आय वंडर मॉम कशी इम्प्रेस होणार आहे आता. होणार आहे, पण आता करायचं काय नचिकेत? मी काय बोलतो, तू भाई वहिनीला घेऊन डायरेक्ट मॅडम समोर जा. हा, सांगून टाक सगळं. नाही 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 नाही,
मॉमच्या मनामध्ये क्युरिओसिटी क्रिएट झालीच पाहिजे. यु नो ते आय वॉन्ट टू मीट हर, कोण ही मुलगी, फिलिंग आलं पाहिजे. डेक्स मग वहिनी तू एक काम कर, तू भाई सांगतो तीच डिश बनव, क्युरिओसिटी. शट अप डेक्स, अरे तू काहीतरी ट्रेडिशनल बनव. ए नचिकेत, गुळपोळी बनवू का? ग्रेट, बनव ना तू गुळपोळ्या. उद्या मॉम तिच्या फ्रेंडकडे जाणार आहे, सो ती गेली की तू ये आणि बनव. ए भाई, पण उद्या आपल्याला ते खेकडा भाईला थँक्यू बोलायला जायचंय ना. Oh yeah, right. How can I forget that? सई, तुझ्याकडे घराचे कीज आहेत? हो आहेत ना. सो आम्ही सगळे गेलो की मग तू घरी ये आणि बनव. तुझ्या गुळपोळ्या झाल्या की मी त्या मॉमला देईन. आय होप शी गेट्स इम्प्रेस्ड बाय दॅट. हो चालेल. एनिवे चल मी निघतो. अरे नचिकेत दिगंबर, हे बघा, नचिकेतच्या आई इथे आल्या आहेत हे माझ्या घरच्यांना कळलं नाही पाहिजे. कळलं? लक्षात ठेवा. हे मीच तुला सांगितलं. हा बरोबर. चल. हा चल. काय करणार वकील साहेब? अहो अगदी शेवटच्या क्षणी त्या कांगारूच्या झोळीत कोणीतरी 10 लाख रुपयांची भीक टाकली. त्यामुळे नाईलाजानं मला ते सगळे कागद त्याला परत करावे लागले. हो, पण मी काहीतरी नवीन कल्पना शोधून काढेनच त्याला हिकलून हाकलवून द्यायची. काय म्हणता? सईचा धनादेश? अरे हो हो, त्याच्याकडेच आहे. नाही, तो परत आणायला हवा, नाहीतर ते कांगारू लगेच तो धनादेश वटवून टाकेल. सई मूर्ख आहे ती, मीच जाऊन घेऊन येतो. अहो कुठे निघालात? सईने नाचून मिळवलेला 1 लाखाचा धनादेश त्या कांगारू कडून घेऊन येतो, नाही तर लगेच वठवेल तो. 10 लाख रुपये अगदी व्याजासकट परत केले तरी यांना शंका, सुधारणार नाहीत. सई, आज अगदी खुशीत दिसतेस. आजी अगं नचिकेतची. तू प्रेमात म्हणून आणि हे रागात म्हणून दोघांकडेही नचिकेत शिवाय दुसरा विषय नसतो. बघ ना, आत्ता पण हे गेलेत नचिकेतकडे तू दिलेला धनादेश आणण्यासाठी. काय? आपण तिथे गेलेत? अरे अगं जाऊ देत ना, आज काय पहिल्यांदा जात आहेत का? तुला नाही माहित आजी, खूप मोठी गडबड होणार आहे. तुझे आप्पा जिथे जातात ना तिथे बडबड आणि गडबड दोन्ही असतेच. सई, नचिकेत, अरे आप्पा तुझ्या घरी येत आहेत. मी तो 1 लाख रुपयाचा धनादेश दिलाय ना तुला, तो घ्यायला. गॉड सई, आय एम टूम्ड. लिसन, मी बाहेर आता, तू काय पण कर, पण आपण घरी जाऊ देऊ नको. बिकॉज मॉम आली आहे हे कळलं ना कोणाला तर प्रॉब्लेम होईल खूप. अरे म्हणूनच तर तुला भ्रमणध्वनी केला ना मी नचिकेत. लिसन, आधी तुझी आणि मॉमची ओळख झाली पाहिजे नीट, मग सगळं नंतर. बरं ठीक आहे, मी करते काहीतरी. काय झालं ग, एवढी घाबरलीस का? आजी मी आले सा जरा. I'm coming. इंग्रजी बोलणारी कांगारीण कोण आले याच्या घरी? I'm coming. अरे इथे तर कोणीच नाहीये. That's strange. या ना आपा, या 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 या. काय करतेस? आपा होय, बघा नचिकेतने हा 1 लाख रुपयाचा धनादेश कधीच दिलाय. आता उगीच कशाला त्याला त्रास द्यायचा ना. ते सगळं ठीक आहे,
पण आता मला त्याच्या घरी बाईचा आवाज आला. बाईचा आवाज? हो. कसा शक्य आहे अप्पा? नचिकेत आणि दिगंबरच राहतात ना तिथे. नाही ते मला माहिती आहे ग, पण मी बाईचा आवाज ऐकला नक्की. 100% मी खात्रीनं सांगतो. चल तू चल माझ्यासोबत, तुलाही ऐकायला येईल. चल चल अहो नको नको, मी कशाला, मी नको. नको मी जाऊन येतो. अहो तुम्ही पण नको. असं काय अगं ए, कशाला अप्पा? अगं एवढं घाबरायला काय झालं? बाईच आहे, हाडाळायचं नाही मी म्हटलं. हो बरोबर आहे, पण अप्पा मला असं वाटतं ना तुम्हाला भास झाला असेल. हो, किंवा कदाचित नचिकेत आणि दिगंबरने एखादी कामवाली बाई ठेवली असेल त्यांच्या घरी. इंग्रजी बोलणारी? हो असेल ना. जाऊ दे अप्पा, आपल्याला काय करायचंय. हो, नचिकेत मला म्हणाला होता मागे की त्याला कामवाली बाई ठेवायचीच आहे एक म्हणून. तीच असेल अप्पा. इंग्रजी बोलणारी काम बरोबर. ते कांगारू आहे ना, त्यामुळे इंग्रजी बोलणारीच असणार. झाली ना गुळपोळीची तयारी? अरे फार काही तयारी करायची नसते त्या. उद्या तिथे येऊनच बनवते. तुझ्या आईंना आवडलं ना की झालं मग. आय एम शुअर आईला गुळपोळी आवडेल, आणि तू सुद्धा, बिकॉज दोन्ही गोड आहे अँड मॉम लाईक स्वीट्स. एनिवे, गुड नाईट तुषार. तुषार? मॉम आली आहे ना. यू डन विथ द डिनर? या नाही, मी फार काही खाल्लं नाही, भूक नव्हती. आणि तसंही टिल द टाइम आय डोंट मीट दॅट मॅन ना, मला बरं वाटणारच नाही. कोण? द सेम मॅन ज्यांनी तुला 10 लाखांना फसवलं. आय एम गोइंग टू टीच हिम अ गुड लेसन. मग तो तुझ्या काय कोणाच्याच नादी लागणार नाही. मॉम जाऊ दे ना, फॉरगेट इट. हाऊ कॅन आय फॉरगेट इट? अँड हाऊ कॅन यू से दॅट? त्यांनी फसवलं तुला. कोणी माझ्या मुलाला कसं फसवू शकतं? ओके फाईन, पण आता भेटणार आहे का तू? गो गेट सम स्लीप. जेटलॅग आहे तुला. आय थिंक यू आर राईट. माझं डोकं ना असं जड झालंय. मी जाऊन झोपते. नाही पण आपण इथून ना लवकरात लवकर निघूया बरं का. सिडनीला परत जाऊ. यु नो व्हॉट, मी तिथे तुझ्यासाठी 4 मुली बघून ठेवल्या. Oh, come on, Mom. Please don't be a typical Indian mother. Please, I'm not like that. You know it. But I've liked these girls. They're smart, funny, intelligent. You will also like them. Just meet them once. 2 इंडियन ओरिजिनच्या आहेत आणि 2 ऑस्ट्रेलियन. आणि आय एम शुअर या 4पैकी एक तुला नक्कीच आवडेल. आणि 4 आवडल्या तर? स्टॉप किडिंग. एनिवे, तुला उद्या फ्रेंडकडे जायचं ना तुझ्या? अरे हो, पेडर रोडला. I am so excited to see her. I'm going to meet her after ages. Anyway, Mom, suppose मी मुलगी सिलेक्ट केली तर? सिलेक्ट तुलाच करायची आहे. मी फक्त शॉर्टलिस्ट करून ठेवले. The final choice is going to be yours and yours only. Good night. Good night. तू पण फार वेळ जागू नको, झोप लवकर. फायनल चॉईस पण माझाच आहे आणि फायनल लिस्ट पण माझीच आहे. त्या लिस्ट मध्ये फक्त सही आहे. या कांगारूचा उपद्रव वाढायच्या आत त्याला इथून हाकलायला हवा. काय करता येईल बरं? काम नीट झालं पाहिजे. हे कांगारू इथं परत फिरकता कामा नये, कळलं? या नाही, हे नको. मग अरे केशिवा माधेवा, थँक्यू. हा तुझ्या काय कशात गोडवा? आप्पा, मराठी गाणं नाही होत, इंग्लिश बोलू. नाही, मराठी गाणंच म्हटलं पाहिजे, भीक मागता नाही. लक्षात असू दे. अहो, गुंड घाला त्याच्यावर, तेच उत्तम. तोच विचार करत होतो मी. गुंड घालून चांगलं झोडपून काढायला हवं.
कोणाबद्दल बोलताय तुम्ही? नचिकेत बद्दल त्याचाच विचार करताय ना? नवऱ्याच्या मनातलं ऐकू येतं हा, लग्नाला 50 वर्ष झाल्यावर. वाटेल ते बरळू नका. त्या कांगारूचा विचार करण्याशिवाय दुसरी काही कामं नाही आहेत का मला? बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते, आता नचिकेत बद्दल असलेला सगळा राग ना विसरून जा आणि त्या दोघांना छान आशीर्वाद द्या. केवळ अशक्य आहे. अहो, आपल्या सईचं प्रेम आहे त्याच्यावर आणि तो पण इतके दिवस तिच्यासाठीच थांबलाय ना इथे. प्रेम आणि पाणी या 2 गोष्टी अशा आहेत की आपण जितक्या अडवू तितक्या जोमाने मार्ग शोधतात. हे असं काही नाहीये. बांध जर मजबूत असेल ना तर पाणी आणि प्रेम दोन्ही अडवता येतं. कुठे निघालीस? आपण मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते. या पिशवीत काय आहे? आप्पा हो, माझ्या मैत्रिणीला ना गुळ पोळ्या शिकायच्यात माझ्याकडून, त्यामुळे त्याचं सामान आहे यात. मी आलेच हा. गुळपोळी शिकायला आपल्या घरचं सामान न्यायची काय गरज आहे?